26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। नगरपालिका झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांना मुहूर्त। मागील 1.5 वर्षापासून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले शहरी भागातले भावी नगरसेवक, ग्रामीण भागातले भावी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना हिरमुसायला लावणारी ही बातमी आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी 9 जानेवारीवरून आता 4 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 9 जानेवारी ही तारीख दिली होती। आता ही सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे। मात्र या दरम्यानच लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणुका संपल्यानंतर होतील। अर्थात लोकसभा निवडणुका संपताच लगेच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। साहजिकच राज्यातला निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुकांसाठी व्यस्त राहणार असून विधानसभा निवडणुका झाल्याखेरीज पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची चिन्हे नाहीत। एकंदरीत न्यायदानाच्या प्रक्रियेत आणि वरिष्ठ निवडणुकांच्या कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खडतर बनला आहे। मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुका कधीही लागतील म्हणून कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी होऊ द्या खर्च या भूमिकेत आहेत। मात्र एकीकडे निवडणुका लागायला तयार नाहीत आणि दुसरीकडे खिशाची गळती थांबायला तयार नाही।